एंजल वनच्या शेअरमध्ये आज आपल्याला 10% वाढ होताना पाहायला मिळाली। कारण मित्रांनो, या कंपनीने त्यांचे लेटेस्ट क्वार्टरचे रिझल्ट अनाउन्स केले आहेत, ज्याच्यामध्ये कंपनीचा परफॉर्मन्स अतिशय चांगला राहिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। त्याच्यामुळे ही वाढ जी आहे ती आपल्याला पाहायला मिळाली आहे। आता या स्टॉकमध्ये तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंट किंवा ट्रेडिंग करायची असेल तर फक्त एवढ्या गोष्टीवर अवलंबून राहून चालणार नाही मित्रांनो। तर यासाठी आपण आपली स्ट्रॅटेजी यूज करतो। आपल्या स्ट्रॅटेजीमध्ये 4 फॅक्टर्स आहेत, त्या 4 फॅक्टर्सवरती आपण कंप्लीट अनालिसिस करतो। म्हणजे त्याच्या बेसवरती आपण हे नक्कीच ठरवू शकतो की हा स्टॉक ट्रेडिंग किंवा इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टिकोनातून योग्य आहे की नाही। तसेच व्हिडिओच्या शेवटी मी माझा पर्सनल व्ह्यू देखील सांगत असतो मित्रांनो, म्हणजे तुम्हाला डिसिजन घेण्यासाठी याची हेल्प नक्कीच होणार आहे। तर जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, द स्टॉक सिलेक्शन आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतो, जेथे आपण स्टॉक मार्केट संदर्भात ज्या काही न्यूज असतात, अपडेट्स असतात, त्याचं आपण सविस्तर विश्लेषण करतो, जेणेकरून आपला जो मराठी गुंतवणूकदार आहे, ट्रेडर आहे, त्यांच्या मनामध्ये असणारे स्टॉक संदर्भातले डाऊट्स आपण या व्हिडिओमार्फत पूर्णपणे क्लिअर करत असतो। तर जसं मी तुम्हाला सांगितलं, आपले 4 जे इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत, त्यातला पहिला फॅक्टर आहे तो म्हणजे फंडामेंटलचा। त्याच्यामध्ये कंपनी फंडामेंटली स्ट्रॉंग आहे की वीक आहे ते आपल्याला समजतं। त्यानंतर सेकंड फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा, म्हणजे आजच्या डेटला ज्या प्राइसला स्टॉक ट्रेड करतोय तो स्वस्त आहे की महाग आहे ते आपल्याला समजतं। त्यानंतर तिसरं म्हणजे फायनान्शियल, त्याच्यामध्ये आपण प्रॉफिट अँड लॉस शीट पाहतो, त्याच्यामध्ये कंपनीला सेल्स कशा प्रकारचा होतोय, कंपॅरेटिव्हली नेट प्रॉफिट बरोबर होतोय का, ही माहिती आपल्याला त्यातनं कळते। त्यानंतर चौथं म्हणजे चार्ट, तर चार्टमध्ये सपोर्ट्स कुठे तयार झालेत, रेसिस्टन्स कुठे आहे, पुढे मोमेंटम कशा प्रकारचा येऊ शकतो, ही सगळी माहिती आपण याच्यामध्ये घेणार आहोत मित्रांनो। त्यामुळे व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे, तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल पहिले सबस्क्राईब करून घ्या, कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह न्यूज आम्ही तुमच्यासाठी आणू त्याची अपडेट तुम्हाला त्वरित मिळून जाईल। तर फंडामेंटल्समध्ये आपल्या टोटल 10 मेट्रिक्स असतात, जे आता तुम्हाला स्क्रीनवर दिसले असतील, आणि सेक्टर वाईज थोडेसे याच्यामध्ये तुम्हाला चेंजेस झालेले पाहायला मिळतील। तर याच्यामध्ये आपण 1 ते 10ची रेटिंग देतो। ती रेटिंग कशा प्रकारे असेल मी तुम्हाला शॉर्टमध्ये सांगतो। तर 8 ते 10 रेटिंगवाले स्टॉक जे ते ग्रीन झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल स्ट्रॉंग असतात। 6 ते 7 रेटिंगवाले स्टॉक जे ते ऑरेंज झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांच्या येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर आपलं लक्ष ठेवायचं असतं, ऑब्झर्वेशन करायचं असतं। त्यानंतर 1 ते 5 रेटिंगवाले स्टॉक जे ते रेड झोनमध्ये असतात, म्हणजे त्यांचे फंडामेंटल्स वीक असतात, कमकुवत असतात, आणि अशा स्टॉकपासून आपल्याला पूर्णपणे लांब राहायचं असतं। तर याच्यामधला सगळ्यात पहिला मेट्रिक आहे तो म्हणजे ROC, ज्याला आपण रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉयड असं म्हणतो। आता याच्यामध्ये कंपनीने टोटल कॅपिटल वापरून किती प्रमाणात प्रॉफिट कमवला आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते आपल्याला 14.8 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे रिटर्न ऑन इक्विटी, म्हणजेच कंपनीने शेअरहोल्डर्सकडून घेतलेल्या पैशावर किती प्रमाणात प्रॉफिट जनरेट केला आहे ते आपल्याला समजते। तो रेशो 20 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते आपल्याला 15.6 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट निगेटिव्हमध्येच जातोय। पुढे क्लायंट ग्रोथ, इयर ऑन इयर कशा प्रकारची ग्रोथ झाली त्यांची, त्याचा रेशो 20 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते आपल्याला 20.5 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे इंटरेस्ट कव्हरेज, म्हणजेच कंपनीची इंटरेस्ट भरायची कॅपॅसिटी किती आहे ती आपल्या यातनं समजते। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते आपल्याला 3.91 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे ॲव्हरेज डेली टर्नओव्हर, तो आपल्याला 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते आपल्याला जवळजवळ 88.4 पाहायला मिळते, त्यामुळे पॉईंट स्ट्रॉंगली पॉझिटिव्ह आहे। पुढे कॅश फ्लो क्वालिटी, म्हणजेच कंपनीचा जो प्रॉफिट आहे तो खऱ्या कॅश फ्लो आणि आउटफ्लोशी मिळता जुळता आहे का ते आपल्याला समजते। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि आपल्याला 0 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे फ्री कॅश फ्लो, म्हणजे त्याच्यामध्ये कंपनी लास्ट 5 वर्षामध्ये कन्सिस्टंटली फ्री कॅश फ्लो जनरेट करते का, कंपनीच्या हातामध्ये कॅश शिल्लक राहते का ते आपल्याला समजते। तो रेशो 3 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते आपल्याला 2 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट निगेटिव्हमध्ये जातोय। पुढे अल्टिमेट झेड स्कोर, आता याच्यामध्ये कंपनी फायनान्शियली स्टेबल आहे की बँकरप्सी आहे ते आपल्याला समजतं। आता फायनान्शियली स्टेबल म्हणजे काय, तर कंपनीचे फायनान्शियल्स मोजण्यासाठी काही पॅरामीटर्स असतात, त्यांची वर्गवारी केली जाते आणि एक स्कोअर काढला जातो, ज्याला झेड स्कोअर असं नाव दिलं गेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला पहिले संकेत मिळतात की कंपनी फायनान्शियली चांगली आहे की दिवाळखोरीच्या मार्गावर चालली आहे। तर तो रेशो 2.5 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते आपल्याला 3.18 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे प्रमोटर प्लेज, आता प्रमोटर म्हणजे कोण, तर कंपनीचे मूळ मालक असतात, ज्यांनी कंपनीची स्थापना केलेली असते, आणि त्यांनी त्यांच्या शेअरवरती कोणत्याही प्रकारे कर्ज घेतलेलं नसावं, म्हणजे 0 असायला पाहिजे, आणि ते ॲक्च्युअलमध्ये 0च आहे, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। पुढे CAGR, आता याच्यामध्ये आपण लास्ट 5 वर्षाचा नेट प्रॉफिट ग्रोथ पाहतो, जो आपल्याला 15 किंवा त्यापेक्षा जास्त लागतो, आणि ते जवळजवळ 25 पाहायला मिळतोय, त्यामुळे हा देखील पॉईंट पॉझिटिव्हमध्ये जातोय। आता ओव्हरऑल याची रेटिंग बघितली आपण तर 6ची रेटिंग आलेली आहे, म्हणजे स्टॉक इथे आपल्याला ऑरेंज झोनमध्ये गेलेला पाहायला मिळतोय। म्हणजेच काय, तर आता आपल्याला येणाऱ्या क्वार्टरली परफॉर्मन्सवर लक्ष ठेवायचं आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे। त्याच्यामुळे या फॅक्टरला आपण वीक देखील बोलणार नाहीत आणि स्ट्रॉंग देखील बोलणार नाहीत, याला आपण ॲव्हरेजमध्ये कन्सिडर करणार आहोत। आता पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे व्हॅल्युएशनचा। व्हॅल्युएशनमध्ये सगळ्यात पहिले आपण पाहतो ते म्हणजे प्राइस टू अर्निंग रेशो, जो आपला इंडस्ट्री ईव्हीच्या आसपास लागतो। इंडस्ट्रीचा PE इथं पाहायला मिळतो 18.4, आणि स्टॉकचा PE आहे 32.1, PE इथं आपल्याला जास्त पाहायला मिळतोय। पेग रेशो 1.5 किंवा त्यापेक्षा कमी पाहिजे, आणि पेग रेशो जवळजवळ 26.3 पाहायला मिळतोय, पेग रेशो खूपच जास्त आपल्या इथं पाहायला मिळतोय। इबिटा या सेक्टरसाठी व्हॅलिड राहत नाही या स्टॉकसाठी, त्यामुळे इबिटा आपण घेणार नाही आहोत।
पुढे पी-बी रेशो जो 6च्या आतमध्ये पाहिजे आणि पी-बी रेशो 4.80 आहे. पी-बी रेशो ठीकठाक पाहायला मिळतोय, परंतु पी रेशो 32.1 आहे आणि पेग रेशो देखील खूप जास्त पाहायला मिळतोय. त्यामुळे हा फॅक्टर जो आहे तो आपण वीकमध्ये कन्सिडर करणार आहोत. आता पुढचा फॅक्टर आहे तो म्हणजे फायनान्शियल. त्यासाठी आपण त्याची प्रॉफिट अँड लॉस शीट ओपन करून घेऊया. आता P&L मध्ये आपण 2015चा जर त्यांचा सेल्स बघितला तर त्यांना सेल्स झाला होता 450 करोडच्या आसपास आणि तो वाढून आता लेटेस्ट म्हणजे मार्च 2026चा जो इयर होता त्याच्यामध्ये 5137 करोडचा सेल झालेला पाहायला मिळतोय. म्हणजे त्या 10 ते 11 वर्षामध्ये सेल्समध्ये किती मोठ्या प्रमाणात वाढ झाली मित्रांनो ते आपल्याला इथे पाहायला मिळत आहे. आता कंपॅरेटिव्हली आपण नेट प्रॉफिट बघायला गेलं तर नेट प्रॉफिट त्यांना 15 मध्ये झाला होता 47 करोडचा आणि तो वाढून आता लास्ट इयर म्हणजे 2026 झालेला आहे 915 करोडच्या आसपास. इथे देखील आपल्या नेट प्रॉफिटमध्ये चांगल्या प्रकारची वाढ झालेली पाहायला मिळते. आपण जर प्रिव्हियस इयर सोबत जर कम्पेअर केलं मित्रांनो थोडंसं कंपॅरिझन केलं तर बघा 25 मध्ये त्यांना सेल झाला होता 5239 करोडचा आणि आता 26 मध्ये झाला आहे 5137 करोडच्या आसपास. थोड्या प्रमाणात सेल्स इथे डाऊन झालेला पाहायला मिळतोय. तसंच सेम आपल्याला नेट प्रॉफिटमध्ये देखील पाहायला मिळते. 1172 करोडच्या आसपास त्यांचा नेट प्रॉफिट होता 25 मध्ये आणि तो कमी होऊन 26 मध्ये 915 करोडच्या आसपास झालेला आहे. परंतु ओव्हरऑल जर विचार करायचा झालं तर कन्सिस्टंटली त्यांचा सेल्स आणि नेट प्रॉफिट जो आपल्याला इयर ऑन इयर वाढतानाच पाहायला मिळालं आहे. फक्त या वर्षामध्ये थोडंसं डाऊन झालेलं आहे. एखाद्या वर्षामध्ये आपल्याला थोडेसे अप्स अँड डाऊन्स पाहायला मिळाले तर आपण त्याला पॉझिटिव्हमध्ये कन्सिडर करतो. ओव्हरऑल विचार करता आपल्याला इथे फायनान्शियल्स चांगल्या प्रकारचे पाहायला मिळत आहेत. तर झाले फायनान्शियल्स. आता शेवटचा फॅक्टर आहे तो म्हणजे चार्ट. चला त्यासाठी आपण डायरेक्ट चार्टवर जाऊया. आता चार्टवर इथे आपण मंथली टाइम फ्रेम ओपन केले मित्रांनो, कारण की जेवढ्या मोठ्या टाइम फ्रेमवरती आपण अनालिसिस करू तेवढं आपलं पिक्चर जे आहे ते व्यवस्थित क्लिअर आपल्यासमोर होत असतं. आता इथे जर आपण पाहायला गेलं तर एक डाऊन ट्रेंड लाईन टाकून घेऊ आपण इथे आणि ती आता ब्रेकआउट झालेली आहे मित्रांनो. चांगल्या प्रकारची मोठी अशी ग्रीन कॅन्डल तयार झालेली या महिन्यामध्ये आणि जो प्रिव्हियस रेसिस्टन्स होता मित्रांनो तो रेसिस्टन्स देखील आपल्याला रिसेंटली आता टच झालेला पाहायला मिळतोय. म्हणजे आता या रेसिस्टन्सवरती मित्रांनो थोडीशी प्रॉफिट बुकिंग तुम्हाला पाहायला मिळणार आहे. त्याच्यामुळे बरोबर टच करून स्टॉक जो आहे थोडासा खाली येताना आपल्याला पाहायला मिळत आहे. तिथे सगळ्यात पहिले आपण ट्रेंड लाईन टाकून घेऊ जो आपल्या इथे एक रेसिस्टन्सचं काम करत होता जो ऑलरेडी अचीव्ह झालेला आहे. त्यानंतर नेक्स्ट रेसिस्टन्सवरती बघायला गेलं तर त्याचा नेक्स्ट टार्गेट धरू शकतो आपण 348च्या आसपास आणि त्यानंतर पुढचा रेसिस्टन्स जो आहे तिसरा तो आपल्या इथे 387 आसपास पाहायला मिळत आहे. तर आता इथे एक बॉटम क्रिएट केला होता. एक प्रिव्हियस रेसिस्टन्स जो होता एप्रिल 22 मध्ये केला होता 202च्या आसपास आणि त्यानेच इथे रेसिस्टन्सचं काम केलं मित्रांनो. मल्टिपल टाइम स्टॉकने इथे रिस्पेक्ट केले आणि इथून बाउन्स करून स्टॉक वरच्या साईडला जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि फायनली आपल्या इथे या महिन्यामध्ये मोठी अशी ग्रीन कॅन्डल तयार झालेली पाहायला मिळत आहे. लास्ट मंथमध्ये म्हणजे मार्चमध्ये आपल्याला एक बेस बिल्डिंग तयार होताना पाहायला मिळाली आणि त्यानंतर जर एवढ्या मोठ्या प्रमाणात ग्रीन कॅन्डल तयार होत असेल तर हे आपल्याला संकेत मिळतात मित्रांनो की इथून आता स्टॉक रिव्हर्स येऊन वरती जाऊ शकतो. परंतु कन्फर्मेशन घ्यायचं झालं तर जी पहिली ट्रेंड लाईन जी होती जी ऑलरेडी अचीव्ह केली आणि थोडंसं स्टॉक खाली येत आहे त्याच्यावरती समजा क्लोजिंग मिळाली आणि स्टॉक जरवरती सस्टेन झाला तर सेकंड टार्गेट जो आहे तो काही दिवसामध्ये तुम्हाला अचीव्ह झालेला पाहायला मिळू शकतो. तर अशा प्रकारे सपोर्ट्स आणि रेसिस्टन्स आहेत सध्यापुरती. परंतु आता या स्टॉकमध्ये कोणी ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स असतील ज्यांनी ऑलरेडी एंट्री केली असेल किंवा एंट्री करण्याचा विचार करत असतील तर त्यांच्यासाठी देखील मी एक स्ट्रॅटेजी सांगतो मित्रांनो. त्यासाठी आपण डेली टाइम फ्रेमवरती जाऊया. आता डेली टाइम फ्रेमवरती बघा मित्रांनो जसं मी तुम्हाला सांगितलं की ही जी ट्रेंड लाईन होती जी मी पहिल्या रेसिस्टन्स इथं ड्रॉ केलेली आहे 329च्या आसपास बरोबर तिथे प्राईजने टच केलेला आहे आणि थोडीशी प्रॉफिट बुकिंग आपल्याला इथं पाहायला मिळणार आहे. प्रॉफिट बुकिंगने स्टॉक समजा खाली आला तर नियर बाय सपोर्ट्स कुठे आहे ते तुम्हाला स्टडीसाठी देऊन ठेवतो. पहिला सपोर्ट जो आहे तो 288च्या आसपास पाहायला मिळतोय. सेकंड सपोर्ट जो आहे तो आपला इथे एक 265च्या आसपास पाहायला मिळतोय आणि तो देखील जर ब्रेक झाला तर नेक्स्ट सपोर्ट जो आहे तो आपला इथे 246च्या आसपास पाहायला मिळत आहे. तर याच्यामध्ये अशा प्रकारचे सपोर्ट्स आणि रेसिस्टन्स आहेत. जर तुम्हाला एंट्री करायची असेल तर ह्याच्या बेसवरती हे जे सपोर्ट्स दिलेत तिथे समजा प्राईस आली आणि एखादा बुलिश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार होताना पाहायला मिळालं तुम्हाला किंवा बुलिश रिव्हर्सलचे समजा एखादे संकेत मिळाले तर नक्कीच तुम्ही इथे एंट्री घेऊ शकता. परंतु ही जी सांगितलं मित्रांनो फक्त ॲग्रेसिव्ह ट्रेडर्ससाठी आहे. आता या स्टॉकवरती माझा जर पर्सनल व्ह्यू सांगायचं झालं तर पर्सनली मी या स्टॉकपासून लांब राहणंच योग्य मानणार आहे मित्रांनो. कारण की आपण 4 इम्पॉर्टंट फॅक्टर जे बघितले त्यातले फक्त 2च फॅक्टर आपल्याला स्ट्रॉंग पाहायला मिळाले. पहिला म्हणजे फायनान्शियल, दुसरा म्हणजे चार्ट. पहिला फॅक्टर आपण बघितला तो म्हणजे फंडामेंटलचा जो आपल्या ॲव्हरेजमध्ये पाहायला मिळाला आणि सेकंड फॅक्टर बघितला तो व्हॅल्युएशनचा जो आपला वीकमध्ये पाहायला मिळाला आहे. त्याच्यामुळं सेफ ट्रेडर जे कन्झर्वेटिव्ह ट्रेडर मित्रांनो त्यांच्यासाठी थोडंसं या स्टॉकपासून लांब राहणंच योग्य राहणार आहे. परंतु जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत जे या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा विचार करत आहेत किंवा ज्यांनी ऑलरेडी एंट्री घेतलेली आहे त्यांच्यासाठी मी नियर बाय सपोर्ट्स रेसिस्टन्स दिलेले आहेत मित्रांनो. त्याच्या अकॉर्डिंग तुम्हाला तुमचा डिसिजन जो आहे घ्यायचा आहे. तर अशा प्रकारची माहिती आहे ज्या पद्धतीने मी तुम्हाला एक्सप्लेन केली. तुम्हाला आवडली असेल तर मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि आपल्या व्हिडिओला लाईक देखील करा. तसंच आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपला चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या आणि साईडला जो बेल बटन आहे तो देखील प्रेस करा. कारण की जेव्हा पण अशी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह न्यूज आम्ही तुमच्यासाठी आणू मित्रांनो त्याची अपडेट तुम्हाला त्वरित मिळून जाईल आणि कोणती व्हिडिओ तुमच्याकडनं मिस होणार नाही. धन्यवाद.